हाय नमस्कार मित्रांनो, कस काय सर्वजण बरे आहेत का? तर मित्रांनो, आजचा विषय जो इतका हार्ड विषय आहे, हा जर विषय ऐकला तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. तर मित्रांनो, हा विषय बदलापूरचा कसा जे प्रकरण झालं होतं, लहान मुलींवर अत्याचार केला तसाच हा विषय बघा मित्रांनो. गेलेल्या सोमवारी असा विषय घडलाय. कल्याणपूर मधल्या चक्की या भागामधनं एक 13 वर्षाची मुलगी आपल्या आईकडनं एक 20 रुपये घेऊन गेली. मी खायला जाऊन आणते म्हणून. दुपारच्या टायमाला म्हणली, आई म्हणली मला एक 20 रुपये दे, मी जाऊन जरा बाहेर जाऊन येते खायला घेऊन. 20 रुपये घेऊन गेलेली मुलगी 13 वर्षाची, आपली बारकी चिमुरडी बहीण आपली, आणि गेली ती महागारीच मित्रांनो. आली नाही, महागारी आली नाही म्हणून आईने आपल्या घराच्या बाजूला शोधायला चालू केलं, हुडकायला चालू केलं. त्या दुकानात जाऊन आली तर ती दुकानदार म्हणला येऊन गेली, पण काय कुठे गेली काय, आम्ही कशाला चौकशी करू म्हणला, आमच्याकडे मुलकाची गिराईक येते ते, कशाला आम्ही चौकशी करू म्हणला. मग बिचारी घरी आली, आपटून दपटून घ्यायला लागली. जवळजवळ 4-5 तास हुडकलं तिनं, आणि शेवटी तिच्या मालकाला कॉल केला, नवऱ्याला कॉल केला. तिला सांगितलं, म्हणली आपली मुलगीच, म्हणली आपली पोरगी आपली गेलेली दुकानात गेली होती, ती आली नाही म्हणली, कसं करायचं म्हणली, तुम्ही लवकरात लवकर या. ती नवरा नाईट ड्युटीला कुठं तर कामाला गेला होता वाटतं. म्हणजे प्रत्येक कामाची काय तर ती त्यांची ड्युटी असते. मग ती म्हणला बरोबर म्हणला, लगेच माघारी आला. नवरा बायकोने हुडकायला चालू केलं, कुठंच ती पोरगी गावली नाही. दुसरा दिवस उजडला तरी बी पोरगी काय गावायला तयार नाही. मग तिथंच तुम्हाला सांगतो, एका त्यांचं गाव सोडून एक 10-15 किलोमीटरवर एका माणसानं तिला पळवून नेली होती, तिच्या घरी नेली होती. त्या माणसाचं नाव आहे विशाल गवळी. विशाल गवळी ह्या माणसानं त्या पोरीला त्याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करून तुम्हाला सांगतो तिला मारली, तिची हत्या केली. मग इकडे तुम्हाला सांगतो, मग ह्या नवरा बायकोने, ह्या मुलीच्या आईबापाने कोळशेवाडी ह्या पोलीस स्टेशनमध्ये ही केस नोंदवली. आणि मग तुम्हाला सांगतो तिथनं पोलिसांनी आपल्या हालचाल सुरू केली. आणि मग तुम्हाला सांगतो इकडे त्या ह्या नाराधामानं तिची हत्या केली. तोवर ह्याची बायको साक्षी गवळी ही बँकेत, खाजगी बँकेत कामाला आहे. ही बँकेतनं कामावरनं आल्या ह्या गड्यानं तिथं सांगत गेला की म्हणलं मी असं म्हणला केले, म्हणला घरात म्हणला लय, म्हणला आता लय राडा झालाय, म्हणा काय करायचं काय नाही म्हणून या दोघांनी. मग त्याची बायको बी ह्याला सामील झाली. ह्या बायकोनं नवऱ्यानं तुम्हाला सांगतो घरातली परशी बिरशी रक्ताचं डाग बीग पुसवून सगळं व्यवस्थित करून जेवण बिवण करून ही एका बॅगत भरलं ह्या आपल्या चिमुरडीला. आणि बॅगत भरून तुम्हाला सांगतो ह्याच्या एका जोडीदाराची रिक्षा होती, ह्या रिक्षात ह्या मुलीला टाकलं आणि घेऊन गेली. आणि तिथं ती मृतदेह एका झाडखांडात त्याने टाकला. तिथंच झाडखांडात टाकला. परत नाही आता म्हणला मी इथनं आता हलतो म्हणला परदेसना. मग हितनं गडी हल्ला बुलढाण्यातल्या शेगावला ह्याला जायचं होतं, आणि तिकडे जाऊन हे राहणार होता. मग शेगाव हे गाव म्हणजे ह्याची सासरवाडी, म्हणजे ह्याच्या बायकोचं माहेर घर. मग इथं जाऊन हे आता म्हणला मी निवांतपैकी आता तिकडे राहणार. आणि जाता जाता ह्यानं एक दारूची बाटली घेतली, दारू प्याला. दारू पिऊनच गडी मग एका गाडीत बसून जी काय गाडी घावलती, या गाडी ती बुलढाण्यातल्या शेगावमध्ये पोचला. आणि तिथं जाऊन ह्याने विचार केला, आता म्हणला आपली दाढी लय वाढलेली, ही दाढी काढली पाहिजे म्हणला. पूर्ण दाढी करून बाहेर येऊस तर सलूनमधनं तिथं पोलिसांनी
धरला. तिथं धरल्यावर तुम्हाला सांगतो घरला आणला. ह्याच्या घरापाशी आल्यावर तुम्हाला सांगतो त्याच्या बायकोला पण विचारलं तुम्ही दोघांनी कसं कसं केलं, काय काय केलं. आणि त्याच्या बायकोनं सांगितलं मग आमच्या नवऱ्यावर 6 गुन्हे आधी दाखल आहेत आणि ह्यांच्या 2 बायका आधी ज्या आहेत आणि मी आहे ती 3री बायको आहे. मग मित्रांनो मी काय म्हणतोय, ह्याच्या पहिल्या बायका 2 ह्यानं सोडून दिल्या आणि ह्याचं बाकीचं 6 गुन्हे आहेत काय काय. एक अल्पवयीन मुलीवर अजून एक ह्यानं रस्त्यात अडवून ह्यानं बळजबरी केली होती. परत ना असं चोरीचा गुन्हा दाखल आहे ह्याच्यावर. आणि आता ही मुलगी ह्यानं कशी घरी आणली, ह्यानं काय केलं ह्याची ह्यालाच माहीत. मग मला काय वाटतंय, जसं अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला पोलिसांनी आणि त्याला सुद्धा 3 बायका होत्या आणि ती एका शाळेमध्ये काम करत होता, टॉयलेट साफ करायचं काम करत होता. टॉयलेट साफ करून आणि ज्या महिलांचं काम असतं ना की लहान लहान लेकरांना लघवीला नेणं, बाथरूमला नेणं, ह्या त्या गोष्टी असतात, ती काम ही करत होता. मग ती पण कशी काय ह्याला लावते ते काय माहीत नाही. मग त्यानं तिथं गुन्हा ती तसा केला आणि ह्या माणसाला कसला असला भयंकर नाद होता काय माहीत. 13 वर्षाची मुलगी घरी नेऊन तिच्यावर अत्याचार करून हत्या केली तिची आणि डायरेक्ट त्याच्या मित्राला बोलवून रिक्षामधनं तिकडे नेऊन त्यानं त्याची लिवाट लावली. आणि ते असं काही ओळखू येत नव्हतं, काय नव्हतं. आणि तिथं मग एका माणसाने बघितलं आणि मग तिथं माहिती दिली कोळशीवाडी पोलिसांना आहे. मग त्यांनी ती मूर्तदेह तिकडं हॉस्पिटलमध्ये नेऊन पोस्टमॉर्टमला वगैरे टाकला. तर तुम्हाला सांगतो अजून ही जी आता ह्याची पत्नी आहे, मला तर वाटतं या पत्नीला सुद्धा ह्या दोघांनाच फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. आणि काय ही पहिल्या बायकांना ह्यानं सोडून दिलं, ह्यांना सुद्धा ह्यानं असंच काहीतरी केलेलं आहे, त्याच्यामुळे ही बायका निघून गेल्या. आणि ही असाच तिथलं तुम्हाला सांगतो आसपासच्या तिथल्या बऱ्याच मुलीशांना ह्यानं असं छेडाछेड ही ती करून ह्यानं असं केलंय. मग मला तर वाटतं ह्याला फाशी व्हायला पाहिजे. मग तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये सांगा. चला मित्रांनो, बाय बाय.